निर्यात बंदी उठवताच अहमदनगरमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटलचा भाव, उच्चांकी भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पुणे शहर आणि परिसरातून थंडीची माघार। शहरात कमाल तापमान 35 अंशांवर तर किमान तापमान 15 अंशांवर। मुंबई पुण्यातील 35 लाख दस्तांची होणार तपासणी, 5 वर्षातील नोंदींची तपासणी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश। कोस्टल रोडवर अवजड वाहनांची चाचणी पूर्ण, महिनाअखेर एक मार्गिका सुरू होण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळाच्या रडारला मिळाला ग्रीन सिग्नल, रडार यंत्रणा बसवण्यास केंद्राची अटी शर्तींवर परवानगी। मेट्रो 6ला कांदळवन जमिनीचा अडथळा, MMRDA कडून प्रस्ताव सादर। एसटीची जागा भाडेतत्वावर देणार, 30च्या ऐवजी 60 ते 90 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव। बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यात बंदीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ। एप्रिल ते डिसेंबर 2023 मध्ये बासमतीच्या निर्यातीत 11% वाढ। धाराशिवच्या मराठा आंदोलकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा, आंदोलनाच्या दरम्यान बैल आणि मुक्या प्राण्यांचा छळ केल्याचा ठपका ठेवत 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवारीची विधिवत अलंकार पूजा, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये अंजर्ले किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार, अंजर्ले समुद्रकिनारी नागरिकांनी लुटला शर्यतीचा आनंद। वाशिममध्ये ज्वारीची पेरणी 22% वाढली, जिल्ह्यात 1217 हेक्टरवर ज्वारीची पेरणी। सांगलीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेले 15 कोटी अखर्चित, जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्याकडे निधी खर्चाविना कोट्यावधी पडून। कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्यानं पालिकेला 90 कोटींचा दंड, हरित न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। वाशिमच्या नागपूर संभाजीनगर महामार्गावर काटेपूर्णा नदीवर पुलाच्या इथे कॉन्क्रीट उखडलं, पुलाची दुरुस्ती करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। कारगिलच्या द्रासमध्ये तुफान बर्फवृष्टीचा पर्यटकांनी लुटला आनंद। हिमाचल प्रदेशातील लाहुल स्पिती व्हॅलीमध्ये बर्फवृष्टीमुळे संपूर्ण परिसरात बर्फाची चादर, हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार हवामान बदलण्याची शक्यता। आणि विशाखापट्टणम इथे नौदल सराव मिलान 2024 आयोजन, 27 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या सरावात 50 देशांचे नौदल सैनिक सहभागी होणार।